आकृतीबंधाची अंमलबजावणी करा यासह अन्य मागण्यांना घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात गोंदिया जिल्ह्यातील 31 कर्मचारीही सहभागी झाले आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागासाठी शासनाने आकृतीबंध 23 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करून कर्मचारी संघटने 6 वर्ष केलेल्या दीर्घ लढ्यास यश आले. अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीची संधी असल्याने या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अनुत्साही वातावरण निर्माण झाले आहे. परंतु मागील 2 वर्षात काही तांत्रिक बाबी बाऊ करून आकृतीबंधाची अंमलबजावणीस टोलवाटोलवी केली जात आहे, असा आरोप करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका देखील कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली आहे. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास न्यूज चॅनल, गोंदिया. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथील सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य RTO संघटना यांच्यामार्फत पुकारलेल्या संपामध्ये दिनांक 24 सप्टेंबरपासून आम्ही सर्व सामील आहोत. परिवहन विभागाचे आकृतीबंध 2022 पासून लागू झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. वरिष्ठ पदांचे जे RR अजून प्रलंबित असल्याचे कारण देण्यात येत आहेत. वरिष्ठ पदांच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. वेतन श्रेणी व वेतन त्रुटीचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच महसूल क्षेत्रानुसार जे बदल्या झालेल्या आहेत त्याकरिता कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. या मागण्यांसंदर्भात आमचं कालपासून आंदोलन झालेलं आहे. गोंदिया येथील परिवहन विभागाचे सर्व कर्मचारी त्यामध्ये सामील आहेत. जोपर्यंत शासनामार्फत आमच्या मागण्यांचा रास्त विचार होणार नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन सुरू राहणार आहे.